काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. नाटक असो, चित्रपट असो, मालिका असो, यामध्ये आपण नायक आणि नायिकांवर बेहद्द प्रेम करतो. याचं कारण काय आहे? लग्नाळू तरुण किंवा लग्नाळू तरुणीला आपण विचारलं ना की तुमच्या आयुष्यातले हे अहो आणि ही कशी हवी, तर एखाद्या चित्रपटातला नायकाचं नाव सांगितलं जातं किंवा एखाद्या नायिकेचं नाव सांगितलं जातं. आता हा नायक मारामारी करणारा, डॅशिंग, त्या नायिकेवर प्रचंड प्रेम करणारा, तिला बागेत घेऊन अगदी नाचगाणी करणारा, शेरोशायरी करणारा, तर ती पण पती हा परमेश्वर, त्याच्यावर नितांत प्रेम करणारी, त्याच्या घरचं सगळं बघणारी, अगदी आदर्श एक नंबरी सून. खऱ्या आयुष्यात असं होतं का हो? कुठला नवरा आपल्याला बागेत घेऊन गाणी वगैरे म्हणतो? आता या चित्रपटातल्या नायकाला जर खरं खरं विचारलं तर तू हे बायकोशी करतोस का? अहो, मी या प्रश्नाची उत्तरं आपल्याला का विचारते आहे? याच चित्रपट नाटकातला एक नायक आज आपल्याकडे आलेला आहे. आपण त्याला विचारूया, तुझ्या लग्नाची, तुझ्या प्रेमाची गोष्ट काय आहे? आणि हो, यांच्या लग्नाची दशकपूर्तीही आपण आता साजरी करणार आहोत. याच दूरदर्शनच्या माध्यमातून नावारूपाला आलेला आजचा हा नायक म्हणजे आमचे हे आहेत अंशुमन चंद्रकांत विचारे, आणि त्यांची ही आहे म्हणजे आमची ही आहे ॲडव्होकेट पल्लवी अंशुमन विचारे. त्यांचं आपण स्वागत करूया. या अंशुमनजी. या 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 किती फॉर्मॅलिटीज अंशुमन. ये पल्लवी, अंशुमन, महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मी पण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आमच्या दोघांच्या वतीने. हां, अंशुमन, पल्लवी, लग्नाला 10 वर्ष होत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या रसिकांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. पण या गोष्टीतली प्रेमाची जी गंमत आहे हां, ती पोलखोल करण्यासाठी आज मी तुम्हाला बोलवलेलं आहे, तर आपण इथे विराजमान. येस अंशुमन, या दिवसाची मी वाट बघत होते. नेहमी टिवल्या बावल्या करणारा आज अहो आणि ॲडव्होकेट पल्लवी अंशुमन विचारे यांच्याबरोबर तू आलेला आहेस. त्यामुळे थोडंसं सोफिस्टिकेट वागलं पाहिजे. आणि ॲडव्होकेट आहेत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला तोलून मापून असं विचारलं पाहिजे. मनपूर्वक तुमचं दोघांचं स्वागत करते. थँक्यू. आणि पुन्हा एकदा 10 वर्ष प्रेमाची त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. पल्लवीलाच विचारते. पल्लवी, मिलॉर्ड हाच माझा तो हा, असं वगैरे कधी झालं? असं कधी झालं? असं ॲक्च्युली फार पटकन झालं असं म्हणू शकतो. म्हणजे असं बोलतो ना आपण, भेटल्या असं बघितल्या क्षणी प्रेम, तसं दिसायला तेवढं राजविंड आहे त्याच्यामुळे ना मग ते झालं सगळं. मी तिला विचारते. नाही, अजिबात नाही. दिसण्यावर वगैरे अजिबात मी काही गेलेली नाही. काही नाही, त्याचा स्वभाव आवडला. आणि मी थोडी नाटकात भेटलात का? नाही, आम्ही सेटवर भेटलो एका फिल्मच्या. मी खूप मस्तीखोर असल्यामुळे मला त्याचं असं, मला माहित नव्हतं तेव्हा त्याने मला असं दाखवलं की तो शांत आहे, स्थिर आहे, म्हणजे मी नाहीये, जबाबदार आहे, स्थितप्रज्ञ. नंतर कळलं माझ्यापेक्षाही जास्त मस्तीखोर आहे. अरे हो 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 हो. मग तू पण अभिनय करायचीस? हो, मी अभिनय करायचे. काय सांगतेय? व्यावसायिक नाटकं केली आहेत, नंतर सिरियल्स केल्या आहेत, आणि माझी पहिलीच फिल्म होती ॲज अ मेन ॲक्ट्रेस. मला असं वाटलं की चला आता आपण फिल्ममध्ये, मराठी चित्रपटात आपली सुरुवात होईल. पण त्या फर्स्ट फिल्म नंतर त्याने मला घरीच बसवलं. घरी बसवलं नाही, म्हणजे माझ्या प्रेमात पडली, माझ्या प्रेमात बसवलं. इतकी प्रेमात पडलीस, इतकी प्रेमात पडली. आमचं अगदी वर्षभरात लग्न झालं. हो का? अंशुमन, तू म्हणजे प्रेमात कसा काय पडलास बाबा? तू म्हणजे बापरे माझं काम आणि मी असं वगैरे तू असं आम्हाला तरी दाखवायचं असतं. दाखवायचं म्हणजे आहेच. अरे नाही, असं म्हणजे रे, असं म्हणजे असं मी आहेच तशी. आता कसं आहे माहिती आहे की आता एक छान स्वभावाची मुलगी मिळाली, दिसली, आणि आम्ही पहिल्याच भेटीत एकाच ताटात जेवलो पहिल्याच दिवशी. का?
ताटच उरलं ना, म्हणजे ताट नव्हतंच, ब्रेक झाल्यानंतर ताट नव्हतं. ऍक्च्युली त्यांनी ब्रेक असं आम्हाला सांगितलं, अनाऊन्स केलं आणि त्याच्यानंतर आम्ही भरपूर वेळानंतर गेलो. आणि ते असं गावात असं वरती एका टेकडीवरती शूट होतं, त्यामुळे पुन्हा ताट वगैरे येणं पॉसिबल नव्हतं आणि ते एकच शेवटचं ताट राहिलं होतं. मग काही ऑप्शनच नव्हतं आम्हाला, त्यातच जेवायला लागणार होतं. नाही, अंशुमनने मुद्दाम पण करू शकतो तो, हे सगळं तो रचयिता तो असू शकतो. हे म्हणजे उगाच प्रेम आपलं. पण तेव्हा भेटली, आपण गप्पा झाल्या आणि तेव्हा कुठेतरी कुछ होत आहे म्हणतात ना, तसं झालं. आणि मग झालंच. आता मजा अशी आहे की ती फिल्म आलीच नाही. अरे अच्छा. मग कदाचित नंतर मला वाटतं की आमच्या दोघांच्या भेटीसाठीच कदाचित ती फिल्म आली असावी, तिकडे शूटिंग झालं असावं. अंशुमन, या चित्रपटाच्या किंवा म्हणजे नाटकाच्या माध्यमातून अनेक तरुणी आपल्या सहवासात येतात. म्हणजे तू अनेक मुलींबरोबर काम केलेलं आहे. हीच ती ही आमची ही, असं कधी झालं, का झालं? तू मला आता आपण एकत्र बराच वेळ काम केलं, तुला माहिती आहे माझा स्वभाव. तर मला बायको हवी होती, बायको म्हणजे मला घर, मी फॅमिली पर्सन, मला असं फॅमिली, माझं घर, माझी बायको. तर ते बायको नावाचं एक काय म्हणतो रसायन तर हिच्यात मला पूर्णतः दिसलं. ती ॲडव्होकेट आहे, स्वतः ती उत्तम आर्टिस्ट आहे, चांगलं पेंटिंग करते, ती क्लासिकल आता शिकते सध्या आणि उत्तम स्वयंपाक करते आणि ती जॅक ऑफ ऑल, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं उत्तर तिच्याकडे असतं. तर मला असं वाटतं की बॉस की यही आहे, इसको भी पटाना चाहिए. तो पटाया. ऍक्च्युली त्याने मला इतकं छान ओळखलं. खरं तर माझा म्हणजे अपिअरन्स असा असायचा की तो जे म्हणतोय ना की बायको मटेरियल, ती मी वाटणारी अजिबात नव्हती. कारण लिटरली म्हणजे आमचं शूटिंग होतं तेव्हा एक असा ड्रीम सिक्वेन्स होता आणि मी असं मिनी स्कर्ट वगैरे घालून आलेले. 10 वर्ष झाली ना त्या गोष्टीला, 10 वर्षापूर्वी. आणि अंशूसाठी मिनी स्कर्टमध्ये आलेली मुलगी, तर तोच माझ्यापेक्षा असा होता की हे तू काय घालून आली आहेस, तू जा आणि चेंज कर वगैरे. म्हटलं 1 मिनिटं, मी कूल आहे ह्याच्यामध्ये. आणि मी तशीच होते, मी एकदम धतिंग होते म्हणजे मी. पण त्याला ते, आणि मी आतमधून आहे ना तेवढीच ऑर्थोडॉक्स आहे, तेवढीच म्हणजे मला घर आवडणारी, घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी करणारी, जेवण करणारी, मला म्हणजे नीडिंग आवडतं, लोकरीचं काम आवडतं, असं बऱ्याच गोष्टी ज्या काकूबाई सगळ्या माझ्यामध्ये आहेत. पण त्या आतमध्ये, पण माझा अपिअरन्स असा होता की कोणालाही वाटणार नाही की मुलगी घरगुती असू शकते. पण त्याने जेव्हा मला हे ओळखलं ना, तेव्हा मलाच असं वाटलं सरप्रायझिंगली की म्हणजे माझ्या आयुष्यातला हा फर्स्ट पर्सन असेल, म्हणजे माझ्या नातेवाईकांमधलं वगैरे सगळ्यांनाच असं वाटायचं की ही म्हणजे कम्प्लीट आहे, मज्जा करणारी, टाइमपास करणारी. पण हा फर्स्ट असा होता की त्याने मला असं ओळखलं की नाही, तू घरगुती आहेस, म्हणजे तुला असं घर आवडणं किंवा तुला ह्या गोष्टी आवडणारी तू आहेस. तर मी त्याला म्हटलं, तू कसं काय मला इतकं पटकन ओळखलंस? तर आय डोंट नो, म्हणजे मीच मलाच माहिती होते. म्हणजे माझ्या आई बाबांना पण असं वाटायचं की मी फार असं घर सांभाळू शकणार नाही किंवा मी खूप कामं करू शकणार नाही. माझी आई त्याला म्हणायची, तिला काही जेवण बिवण बनवता येत नाही, बघ तुझं कसं होईल, असं त्याला पहिल्यांदाच म्हणाली होती माझी आई. पण ते अप्रतिम सगळं. त्यावर तो म्हणाला की मी बनवेल, तिने नाही बनवलं तर, किंवा मी कुक ठेवेल, तुम्ही नका काळजी करू. प्रेमात इतका बुडाला की तो बुडालाच. पल्लवी, पण आपली ओळख जेव्हा आपल्याला जी माहिती नसते ती ओळख करून देणारा कोणीतरी साथीदार मिळाला ना, की त्याने मला माझीच ओळख करून दिली. पण एका बाजूला असं नाटकात, चित्रपटात, मालिकांमध्ये तू काम करत होतीस आणि एका बाजूला वकिलीचा अभ्यास करण्याचं कारण म्हणजे वकील व्हायचं होतं का तुला? वकील व्हायचं असं नव्हतं. माझ्या वडिलांची इच्छा होती डॉक्टर, इंजिनियर, वकील, असं एक ते स्लोगन होतं ना पूर्वीच्या काळाच्या लोकांना. तर डॉक्टर आणि इंजिनियर तर काही मला शक्य नव्हतं, कारण मी 11वीला असल्यापासून काम पण करत होते आणि स्टडीज पण करत होते. मी म्हटलं ठीक आहे, मी ॲडव्होकेट बनू शकते, कारण ते मी माझं काम सांभाळून अभ्यास मी सेटवर वगैरे करू शकते. त्यामुळे त्यांच्या इच्छेखातर खरं तर मी ॲडव्होकेट झाले. आणि प्रॅक्टिस फार मी करू शकले नाही, कारण की प्रेग्नंट राहिले त्याच्या आधी एक 3-4 वर्ष मी फक्त हायकोर्ट आणि बँड्रा कोर्टमध्ये वगैरे प्रॅक्टिस केली. आणि नंतर आफ्टर प्रेग्नन्सी तर मला पॉसिबलच नाही झालं. पण ठीक आहे, त्यांच्यामुळे एक ॲडव्होकेट पल्लवी असं म्हटलं जातं तर बरं वाटतं जरा. घरामधल्या काय म्हणतात त्याला, वकील बाई आणि न्यायाधीश अशा दोन्ही भूमिका. हो, नाही पण ती डिग्रीची गरज नाहीये ना. उत्तरात लक्षात आलं असेल ना.
अंशुमन, या सगळ्या व्यस्त वेळामधून लग्न आणि एक वेगळ्या घरातली मुलगी आपल्या घरी आली, तुला अगदी माहिती होते की हिला पटवायची आहे, ही आपली काय म्हणतात त्याला बायको हे आहे. किती अवघड जातं अशी मुलगी आपल्या घरी आल्यानंतर. तिचं ते सगळं राहणीमान आधीचं आहे, तिच्यावर झालेले संस्कार, आपलं घर, याच्यामध्ये ताळमेळ साधताना तुझ्यातल्या बाहेरचा जो इतका बिझी असलेला हिरो, त्याची घालमेल झाली कधी? नाही, माझी तशी झाली नाही, आमच्या घरच्यांची झाली होती. कारण आपला प्रॉब्लेम नसतोच ना. घरच्यांना थोडं खूप गडबड व्हायची, कारण हिचं कम्प्लीट सगळं वागणं बिगणं सगळं वेगळं होतं. म्हणजे कसं होतं की आपल्याकडे सकाळी होते ना, त्यांच्याकडे सकाळी दुपार होते. पण तुम्ही रात्री काय पण सांगा, पहाटेपर्यंत काय पण सांगा, पण पहाटे उठून सांगायला सांगू नका. बाकी मग पहाटे 4 पर्यंत मी जागून काही करायचं म्हणजे. अरे बापरे. हो. हां, तर त्यामुळे ती एक गडबड होती. आणि आमच्याकडे शिस्त होती की सकाळी 6 वाजता उठायचंच, म्हणजे काय पण करायचं. म्हटलं ना, मी खूप अपोजिट होते ऍक्च्युली. हा जेव्हा मला भेटला, म्हणजे मी अशी रात्रभर काम करू शकते, पण सकाळी मला 10-11 उठण्याची वेळच होती माझी. म्हणजे आईने त्याला सगळं सांगितलं होतं ऑफकोर्स लग्नाआधी. आणि मला फार आश्चर्य वाटलं की तो त्या सगळ्याला असा हो म्हणाला की ठीक आहे, ती चेंज होईल किंवा नाही झाली तर मी चेंज होईल. आणि खरंच तो सुरुवातीला त्याने मला खूप सपोर्ट केला. म्हणजे ज्या गोष्टी, हे सांगू शकशील प्रसंग म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी, म्हणजे अशी बेसिक गोष्ट आहे की सकाळी उठून केर काढणं, तिथून सुरुवात. एक की अंशूला सवय आहे की घरात मेड तर लेट येते ना आपली, आणि आईने नाही, आता लग्न झाल्यानंतर आई तर काढणार नाही त्याची, म्हणजे सुनेनेच काढलं पाहिजे. तर तो सकाळी उठून पहिलं केर काढू लागायचा. आणि एकदा दोनदा असं झाल्यानंतर मला म्हणाला की सकाळी उठून ना प्लीज झाडू काढत जा. तर मी म्हटलं आय एम सो सॉरी, मी झाडू नाही काढू शकत सकाळी उठून. सगळ्यात पहिली ही गोष्ट मी नाही करू शकत, कारण माझ्यासाठी सकाळी उठून झाडू काढायचं पूर्ण घर हे खूप मोठं काम होतं मला, आणि मी कधीच केलं नव्हतं असं कामच. म्हणजे मी फार घरी करायचे नाही. पण त्याने समजून घेतलं थोडे दिवस. मग तो म्हणाला ठीक आहे. त्याने अंडरस्टँड करून घेतलं. मी तो खूप अंडरस्टँड करतोय म्हणून मग मी थोडे दिवस केअर काढला. आणि मग मी कंटाळले आणि म्हटलं शक्य नाही होणार. मी ट्राय केलं, पण अंशू हे रोज उठून झाडू नाही काढणं शक्य मला. आणि मग त्याने मेडला सकाळी लवकर बोलवायला सुरू केलं. छोटीशी गोष्ट आहे, पण समजून घेतल्यामुळे मला वाटतं अडचणी. कारण 2 वेगळी भिन्न माणसं एकत्र आली की आपल्या ऍडजस्टमेंट करावी. भरपूर गोष्टी अंशूने. बरोबर. अंशुमन, तुझं इतकं व्यस्त वेळापत्रक आहे, तू पण म्हणजे इतक्या शूटिंगच्या वेळा वेगवेगळ्या असतात, सेट लांब आहेत, घरापासून दूर आहे. कसं गेलं ते तेव्हाचं ट्रॅफिक तुझं, ते कसं गेलं प्रेमाचं? खूप ॲक्च्युली काय, आम्ही लग्न झाल्यानंतर लगेच माझी कॉमेडीची बुलेटिन नावाचा कार्यक्रम सुरू झाला. हो. आणि हिला खूप माझी सवय असल्यामुळे मी दिवसभर रात्रीपर्यंत नसायचो. बापरे. कंटाळायची म्हणजे, आणि ती करणार काय ना. मग तिला म्हणजे काम कर 2-3 महिने नंतर मग मी प्रॅक्टिस सुरू केली. हां, आणि नंतर मग मी काय करायचो, मग रात्री आलो की मी रात्री मग गाडी काढायचं घेऊन जायचो, मग फिरायला जायचो आम्ही रात्री उशिरा. पण सांगायचा मुद्दा असा की ती मला सोडून कुठे जातच नाही. कारण मी पण फॅमिली पर्सन असल्यामुळे मी शूटिंग संपलं ना की डायरेक्ट स्टार्टरवरून घरी. त्यामुळे तो लग्नाच्या आधी आम्ही 1 वर्षभर अफेअर होतं आमचं. तर तो, मी ठाण्याला राहायचे आणि तो बोरिवलीला. तो रोज यायचा बोरिवली टू ठाणा, तो रोज यायचा. आणि एकदा त्याला जमलं नव्हतं, त्याचं शूट होतं. तर त्या दिवशी तो सकाळी 6 वाजता तो खाली होता घराखाली. आणि पहाटे मला 6 वाजता फोन आला त्याचा, आणि मी पिक केला. म्हटलं काय रे? तर म्हणाला मी खाली आलोय, तू ये, मी काल तुला बघितलं नाही, मला तुला बघायचंय. आणि मला तो 10 मिनिटं भेटला, घरी गेला आणि मग तो झोपला, कारण तो शूट करून आलेला. वा. हीच तर प्रेमाची गोष्ट. अंशुमन, एक बहारदार गाणं तिच्यासाठी होऊन जाऊ देत. त्यावेळेला 1 वर्ष म्हणजे त्याच्यात एक गंमत अशी झाली होती की त्याच्याकडे मारुती एस्टिलो होती तेव्हा, आणि तो रोज यायचा. आणि माझं असं झालं, अंशू पेट्रोल खूप खर्च होतंय, प्लीज जरा ही गाडी 4 दिवस सोडून जा. आणि मी त्याच्यात CNG लावून घेतला. बाई क्या बात आहे, एकदम काटकसरी. म्हटलं CNG वरती तू रोज ये, मला चालेल, पण तू पेट्रोलवर रोज येतो. हे नाही की 1-2 दिवसांनी आलास तरी चालेल, हे नाही, रोज ये, पण CNG हे कर. तुला यायचं, त्याला काही म्हणजे पर्याय नाहीये. म्हणजे 2 दिवसांनी ये, आठवड्यांनी असं नाही, यायचंच आहे. येस. अंशुमन, प्रपोज करा बरं गाण्यामधून.
आपकी आँखों में कुछ महके हुए से राज है, आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है, आपकी आँखों में कुछ महके हुए से राज है. क्या बात आहे. वा 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 वा. पल्लवी, माहिती आहे का तुला, ह्याच्या आधी अगर तुम ना होते असं खूप मुलींना बोललेलं आहे, तर तुझं काय म्हणणं आहे याच्यावर सांग. ते ठीक आहे, ते मला असं वाटतं की असं असलंच पाहिजे. मला एक गोष्ट सांग, ज्याच्या आयुष्यात ऑप्शन्स आहेत खूप सारे आणि त्यात त्याने मला निवडलंय, तर मग गंमत आहे ना. ज्याला ऑप्शन्सच नाहीयेत आणि म्हणून मला निवडलंय, तर मलाही ते नाही आवडलं. म्हणजे चांगला माझा बटाटा वडाच करून टाकला. मला आवडतं थोडी. त्याच्या प्रेमात मुली पडल्या की मी जास्त एन्जॉय करते. मला असं होतं की येस, आय एम लाईक फिलिंग प्राऊड. ओके, तुम्ही प्रेमात पडताय, तो माझा नवरा आहे. येस, क्या बात आहे. असं पाहिजे की नाही? असं पाहिजे, असं नाही तर घरी जाऊन झाडूचं फटके आहे. कोण होती ती? मी एकदम नॉर्मल आहे ह्या बाबतीत. माझं काहीच विश्वास. आणि मानसिक, मला असं वाटतं की मानसिक आयुष्यात सगळं एन्जॉय करावं माणसाने. मानसिक नाही, आम्ही असा लहानाचा मोठा पाहिलेला आहे. इथे वाढलेला आहे तो या सगळ्याच्या. इथे वाढलेला आहे, त्यामुळे हे असलं काही नाही. हे मला बोलताना सुद्धा माझी हेच मी त्याला सांगते, हे इथे तुम्ही लोकांनी हे संस्कार दिलेत, मी हेच त्याला सांगते की हे असलं काही नाही, असं घेऊ नकोस. यू एन्जॉय दॅट मुवमेंट. ती मुवमेंट तू एन्जॉय नाही करत, कारण तू कायम असं हे असलं काही मला जमणार नाही, त्यात तू एन्जॉयच नाही करत आहेस ती मुवमेंट. माझं असं होतं की कोणीतरी क्रश आहे, कोणीतरी प्रेमात आहे, तर एन्जॉय इट. क्रशचा नंतर चुरा होतो ना ग, म्हणून तू म्हणतो की नको, फक्त मानसिक चूर अंडरलाईन मानसिक. बरं आपला आपकी आख. बरं पल्लवी, ॲडव्होकेट पल्लवी मॅडम, त्या प्रेमात पडलेला हा अंशुमन, जो आम्हाला पण मध्यंतरी विसरलेला आहे, पण एवढं पडलं. तर तुझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. तर तू पण प्रेमाची काय म्हणतात त्याला, प्रेमाचं असं कवन, विनवणी, इजहार असं वगैरे कर ना जरा. कुठलं गाणं म्हणू शकते? प्रेमाचा इजहार तर झालेला आहे, आता सगळं झालेलं आहे, आता संसार थाटलेला आहे. येस. आणि तो इतका सुंदर आणि गोड संसार आहे ना, की म्हणजे म्हणतो ना आपण की आयुष्यात एक फेज असतात प्रत्येकाच्या, की दुःख नंतर सुख. तसं माझ्या आयुष्यातला मी म्हणेल की हा सगळ्यात गोल्डन फेज म्हणतो ना आपण, सुखाचा काळ तो आहे. अन्वी झाल्यानंतर, अन्वी 1-1.5 वर्षाची झाल्यानंतरचा जो काळ आहे तो, म्हणजे मी असा काळच बघितला नाही माझ्या आयुष्यात. म्हणजे असं नॉर्मली सगळेच म्हणतात की देवाने जर पुन्हा चान्स दिला तर आपण लहानपण मागू, पण मी लहानपण सुद्धा नाही मागणार, कारण मी इतकं स्ट्रगल लहानपणापासून बघितलंय. सो माझ्यासाठी इतका गोल्डन फेज आहे ना की मला भीती वाटते की हा इतका आनंद आयुष्यात आलेला हा कधी देवा हिरावून घेऊ नकोस. त्यामुळे मी असं काही म्हणजे मी रोज त्याच्यासमोर, देवासमोर हेच म्हणते की खूप पैसे नको, खूप बाकी काही नको आयुष्यात, कमी काही दिलंच तरी चालेल, पण आम्ही तिघं जे आहोत ते असे छान सुदृढ, सगळ्या बाबतीत सगळं छान असंच राहू दे, हा आनंद कायम राहू दे. राहणार. तर त्यावरती मला खूप आवडतं माझं आणि अंशूचं एक गाणं आहे, ते मी थोडंसं गुणगुणते. दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे, जग दोघांचे असे रचुकी, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे. वा 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 वा. पल्लवी, तू जेव्हा वकिली म्हणून काम करत होतीस तेव्हा येणाऱ्या तिथल्या सगळ्या केसेस ज्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या, म्हणजे घटस्फोटाच्या म्हणताय? हा, एकूणच म्हणजे, आणि फॅमिली मॅटर्स, हा फॅमिली मॅटर्स वगैरे, याचा इफेक्ट न होता आपण आपला संसार अधिक फुलवण्यासाठी किती तुला, म्हणजे तू किती काळजी घेतलीस? ॲक्च्युली तिथे येणारा जो एक्सपिरियन्स होता ना, मी प्रत्येक गोष्टीला वेगळ्या पद्धतीने घेते, माझ्यात ती एक क्वालिटी डिसक्वालिटी वॉटेवर. पण मी बघायचे की किती छोट्या छोट्या गोष्टींवरून घटस्फोट होतात. ॲक्च्युली गोष्ट छोटी असते पण इगो मोठा असतो. भांडण काहीच नसतं, पण त्या इगो प्रॉब्लेममुळे ना बऱ्याच वेळा ते घटस्फोटापर्यंत पोहोचतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. जेव्हा तुमची वेळ वाईट असते ना, तेव्हा तुम्ही गप्प बसायला पाहिजे. भांडणं प्रत्येकाच्या घरात होतात, प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या लाईफमध्ये आणि प्रत्येक लग्नात होतात. असं कुठलंच लग्न नाहीये की मी म्हणेल की जे असं छान स्टार्ट टू एंड गेले. पहिले इनिशियल 2-3 वर्ष जे असतात ते डिफिकल्टच असतात.
पण त्याच्यामध्ये आजकाल काय झालं ना, आजची पिढी असं झालंय ना त्यांचं की ते सोडायची भाषा करतात. पण जी 10-15 वर्षापूर्वीची जी पिढी होती त्यांची तोडायची भाषा नव्हती. त्यांचं आधी कसं मला हे मॅनेज करता येईल. आत्ताच्या पिढीचं काय झालं ना, मुळात आई वडील एकतर हे असतात कारण ती मुली सक्षम असतात, पायावर इंडिपेंडंट असतात आणि प्लस फार ओपन माइंडेड असतात. 15 वर्षापूर्वी असं होतं की सक्षम जरी असल्या ना तरी आई वडिलांचं म्हणणं असायचं की नाही, लग्न केलं संसार टिकवला पाहिजे. आत्ता असं राहिलेलं नाहीये. सो त्यामुळे ते फार ओपन असतात, ऍडजस्टमेंट करायची नसते आणि ते सुरुवातीचे 3-4 वर्ष तर मुलीला ऍडजस्टमेंट असतेच. मुलाला फार कमी ऍडजस्टमेंट असते, तिथलाच असतो, तिथेच राहत असतो, असते त्याला पण ती फार नॉर्मल असते जी तो करू शकतो. पण मुलगी कितीही शिकली, कितीही मोठी झाली तरी ते तिला जी ऍडजस्टमेंट असते ती असतेच. आणि ती जर ती नाही करू शकली ना तर मग कठीण आहे. अंशुमन, तिच्या आईने सांगितलेलं तिला काही स्वयंपाक वगैरे करता येत नाही आणि अचानक असा उत्तम म्हणजे 10 बोटं चोखत राहावा इतका अप्रतिम आणि अतिशय उत्तम बनवणारी जी पल्लवी आहे, त्याचं ते खाणं वगैरे भेटल्यावर म्हटलं का तिच्या आईला, तुम्ही का खोटं बोललात मला असं? कशाला बोलायचं? नको, कशाला अवगत ते परत घेऊन जायचं मला, बरोबर झालं ना, कशाला चाललंय बरं. मी पहिली भाजी केलेली त्याच्यासाठी वालाची, ती काय किस्सा आहे. एकदम पहिली भाजी. आमचं लग्न झाल्यानंतर पहिलं जेवण मी जे बनवलं, मी त्याला म्हटलं तू काय खाणार, मी तुझ्यासाठी काय बनवू. म्हटलं फार काही येत नाही, तू मला साधं काहीतरी सांगतो. तो म्हणाला मला डाळिंबी उसळ खूप आवडते. तर पहिला मला प्रश्न पडला की डाळिंब फळाची भाजी कशी बनवायची. तर तो म्हणाला डाळिंब. मी म्हटलं डाळिंबाची भाजी मी पहिल्यांदा ऐकते. तर तो म्हणाला डाळिंबाची भाजी नाही, डाळिंबी उसळ म्हणजे वालाची उसळ. म्हटलं ओके, वाल, ओके ठीक आहे. मग मी म्हटलं ठीक आहे चालेल, मी बनवते. मग ते मी भिजवले रात्री आणि दुसऱ्या दिवशी मी त्याची भाजी बनवली. तर हा खात होता आणि मी पण खात होते. पण मला खाताना असं वाटत होतं काहीतरी याच्यात गडबड आहे भाजीमध्ये. तर मी त्याला म्हटलं अंशू काय गडबड आहे ह्या भाजीमध्ये, काहीतरी गडबड आहे. तो म्हणाला नाही मस्त आली मस्त आली. म्हटले बघ तुला खूप छान वाटते पण मला कळते ह्यात काहीतरी गडबड आहे आणि ती मला कळत नाहीये. आणि तू जर ती नाही सांगितलंस तर रोज ही अशीच बनणार जेव्हा पण मी बनवणार, कारण मला कळतच नाहीये काय झालंय पण मला माहिती आहे काहीतरी बिघडलंय. मग तो हळूच म्हणाला की तू वाल सोलले नाहीयेस. बापरे, साला सकट वाल. आता बोलूच शकत नाही ना आपण. म्हणजे नवीन पहिली गडबड म्हणजे एवढी मोठी गडबड की मी साली सकट वाल बनवले होते. पण किती मोठेपण आहे त्याचा, म्हणजे चुकीचा मोठेपण आहे. पण मग तू ते खात होतास असं? काय करणार ना, बिचारा खात होता. आता एवढं प्रेमाने बनवलंय. मला कळत होतं की साल लागत होती, म्हणजे मला हे कळत नव्हतं की साल काढायला पाहिजे होती. पण काहीतरी गडबड आई बनवते तेव्हा अशी नाही होत. मग उत्तम बनवलेला पदार्थ कुठला त्याला? तिच्याच मटण आवडतं. त्यांचं फिश तर अप्रतिम, म्हणजे मी पण बनवतो पण ती पण छान बनवते. कसं झालंय की तिची आई कोल्हापूरची आहे, वडील नगरचे आहेत, त्यामुळे असं कॉम्बिनेशन आमच्याकडे आहे. आता मी तो कोकणातला, त्यामुळे असं आमच्याकडे सगळ्या प्रकारचं असं जेवण तयार असतं. तर मला ती एक डाळिंबी उसळ आणि वांग बटाट्याची भाजी करते ती अप्रतिम. हो, अरे बापरे, वांग बटाट्याची तुला 3च ऑप्शन दिले, म्हणजे अजून भरपूर गोष्टी तू आलीस तर तुला मी खायला घाल. चालेल चालेल चालेल. म्हणजे मला काहीच येत नव्हतं एक पॉइंटला, आणि एक पॉइंटला आज असं आहे की मी काही करत नाही असं नाही. पावापासून ब्रेड पासून पिझ्झा मी बेक पण करते खूप साऱ्या गोष्टी. वा 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 वा. आणि अन्वीसाठी मी सगळं बेकिंग स्टार्ट केलं. अन्वीचे बर्थडे केक पण मी घरात बनवते. अरे वा. आणि सगळंच म्हणजे करते मी, गोवन, मालवणी. अंशू, पल्लवीचा बर्थडे कधी येतो रे? 2 जानेवारी. ते पण गेलं. आणि पल्लवीचा वाढदिवस हा विचारणार. ह्याचा वाढदिवस 13 नोव्हेंबर. बरोबर आहे. क्या बात आहे, क्या बात. कधी येताना पाठ करून ठेवलं असेल अजिबात नाही पाठ काय नाही नाही लक्षात आहे. वा वा. मला अंशुमन असं कळलं की पल्लवी जेव्हा प्रेग्नंट होती त्यावेळेला तू नवस करत होता सगळ्या देवांना मुलगीच पाहिजे का? येस. का माहितीये, ऍक्च्युली आपण जनरली एक म्हणतो ना, आपण थोडंसं आपण त्याबद्दल थोडं अंधश्रद्धाळू असतो. पत्रिका दाखवणं, काय होणार कसं होणार, का आपण पहिलं असतं सगळ्यांनी सांगितलं होतं मुलगा होणार म्हणून, आणि तिला मुलगाच हवा होता सुरुवातीला. तर म्हटलं नाही, मला मुलगी हवी आहे म्हटलं. ह्याने 9 दिवस पाणीही घेतलं नव्हतं, नवरात्रीचे 9 दिवस. काय सांगतोस? हो, तेव्हापासून नवरात्र पाण्या वाचून त्याने नवरात्र केली होती, ती नवरात्र मुलीसाठी. आणि अतिशयोक्ती वाटेल, डिलिव्हरीच्या आधी सुद्धा मी ज्योतिषांना म्हणजे गुरुच्या त्यांना फोन केला, मुलगा होणार काळजी करू नका, आणि मुलगीच आली. मी म्हणजे अख्ख्या हॉस्पिटलला मी सगळी पार्टी दिली. ते आमचे गुरुजी पण हे झाले, शॉक झाले की असं कसं झालं, कारण मुलगाच आहे तुमच्या पत्रिकेमध्ये.
इच्छाशक्ती. फिरवलंय याने वा, सगळं. वा, वा. पारायण करत बसायचा तो. अख्ख्या मी हॉस्पिटलला पार्टी दिली होती. म्हणजे एक दुर्गा भेटलीस आणि बाकीच्या काय कमाल म्हणालात माहिती का स्मिताताई तुम्ही. तो दुर्गाच म्हणायचा ती व्हायच्या आधी. तो म्हणायचा दुर्गा येणार माझी आणि तुमच्या तोंडून दुर्गा. वा 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 वा. नवरात्रीचा जो उपासना करतो ना त्याला खरंच, आणि मला वाटतं घरामध्ये जी स्त्री आहे तिचा आदर करणारा जो असतो ना त्याला अपयश कधी येत नाही, यशच येतं. आणि असं ऍक्च्युली एक कारण होतं त्याच्या मागे. त्याची आई गेली होती आणि आईवर त्याचं प्रचंड प्रेम होतं आणि त्याची फार इच्छा होती की आई परत यावी. त्यामुळे तो ते सगळं असं करत होता. बघशील ना अन्वीला तर तिला आईसारखीच खळी पडते. आम्हाला दोघांनाही खळ्या नाहीयेत, तिला दोन्ही गालात खळ्या पडतात आणि लिटरली ती सकाळी झोपलेली असते तेव्हा मी ह्याला बऱ्याच वेळा दाखवते, ती ह्याच्या आईसारखी झोपलेली असते. अरे किती. आणि एकदम छोटी 1 वर्षाची वगैरे होती तेव्हा पण ती अशी म्हणजे वेगळं असं पाय बी करून ती सेम आईसारखी झोपलेली असायची. मला किती वेळा दाखवायचं तुझ्या आईसारखी झोपलीये. पल्लवी, यांच्या घरात गेल्यानंतर हे सासू प्रकरण किती आपण ते आई म्हटलं तरी ते सासू प्रकरण हे वगैरे करताना कधीच आई नाही होऊ शकत. हो आणि सून पण मुलगी नाही होऊ शकत. नाहीच होऊ शकत सून मुलगी. सूनही मुलगी होऊ शकत नाही आणि होऊही नाही, आणि सासू पण आई होऊ शकत नाही. ते रिलेशन्स वेगळेच आहेत. मला एवढंच म्हणायचं की फक्त तो सासूरवास कमी करावा आणि प्रयत्न करावेत त्या सुनेला कमी त्रास देण्याचा, किंवा त्या सुनेने प्रयत्न करावेत की मुलगी नाही होऊ शकत पण थोडंसं मुलीसारखं त्या सासूला समजून घेणं. म्हणजे ती जरी चिडली तरी एक आपली आई पण चिडते, सो थोडं तिला समजून घेणं. आणि सासूने पण प्रयत्न करावा की आपली जशी मुलगी आहे तशीच ती कुणाची तरी आलेली मुलगी आहे, तिला तसं ट्रीट करणं. पण हे मी बोलून फायदा नाही, कारण हे कठीण आहे. नगर, कोल्हापूर आणि मग आमचं मालवण, झुरळे. हो. याने मला एकदा सांगितलं की त्याच्या गावाचं नाव, तर मी म्हटलं झुरळे झुरळे असं केलेलं. तितका चिडला माझ्यावर. झुरळ असं झटकून टाकलं. कसं वाटलं तुला तुझ्या सासरी गेल्यानंतर? मला गंमत वाटेल स्मिताताई, मी ऍक्च्युली मुंबईचीच आहे. माझे आई वडील पण लहानाचे मोठे मुंबईत झालेत, मी पण लहानाची मोठी मुंबई झाले. त्यांचं गाव आहे ते कोल्हापूर आणि नगर, पण आमचं गावी काही कधी नव्हतं. पण मी 10वीला असताना ना एकदा कोकणात गेले होते. आमचे एक ओळखीचे होते, त्यांच्या बरोबर आम्ही सगळे असे ट्रिप म्हणून गेलो होतो. आणि नगरला त्याच्या आधी मी 7वी 8वीत असताना एकदाच गेले होते, पप्पांनी मला फिरवून आणलेलं. तर तिथे सगळं असं म्हणजे हे जास्त झाडी नाही, रखरखाट, पाण्याची टेस्ट वेगळी आणि नदी काही नाही. म्हणजे मी त्यांना म्हटलं अहो पप्पा गाव म्हणजे नदी बिदी कुठे आहे? तर ते म्हणाले इथे काही नाही आहे, इथे सगळं रखरखाट आहे. आणि कट्टू जेव्हा 10वीला मी ट्रिपला म्हणून कोकणात गेले आणि पावसाळा होता नेमका तेव्हा, आणि मी इतकी खुश झाले कोकण बघून. आणि मी पप्पांना म्हटलं पप्पा मला कोकणातल्याच मुलाशी लग्न करायचंय, इकडची सून व्हायचंय, कारण म्हणजे मला इथे वर्षातून एकदा येता येईल ऍटलिस्ट. तर ते म्हणाले की नाही गा, आपल्या साईडच्या लोकांना इकडे करत नाहीत असं ते मला म्हणाले. कोकणातली लोक नगरच्या लोकांना करत नाहीत, त्यामुळे मला नाही वाटत असं काही होऊ शकेल. म्हणलं नाही, मी कोकणातल्याच मुलाशी लग्न करणार, असं मी 10वीला असं न बोललेले. आणि हा कोकणातलाच निघाला, म्हणजे हा कोकणातला आहे म्हणून लग्न केलं कदाचित. वा 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 वा, हे बरं आहे. म्हणजे बघा, म्हणजे तू पण हरताळ का पुजलीस ती छान. मला योच नवरा पाहिजे कोकणातलाच. तुला कसं वाटलं लग्नानंतर गेल्यावर परत? मला खूप आवडतं कोकणात, आणि ह्याची फॅमिली म्हणजे घरातच 80 लोक आहेत जवळ. काय सांगतो? जॉईंट फॅमिली, आणि आमची एकच चूल, एकच गणपती, आणि राडा असतो राडा. आणि सगळे म्हणजे ना एकदम ओपन माइंडेड सगळे. काका बिका ह्याचे सगळ्या काक्या, म्हणजे असं कोणी ऑर्थोडॉक्स नाही असं काही. म्हणजे फुल आम्ही डान्स करतो, धमाल करतो, कसलं काही बंधन नाही, किंवा असं कोणीतरी असं ऑड बघतंय आपल्याकडे किंवा काही जज करतंय, अजिबात नाही. कोणी जजमेंटल नाहीये, त्यामुळे खूप मजा येते. सगळे मजा करायला येतात आणि कोणी जज नाही करत कोणाला, त्यामुळे धमाल येते. सण उत्सवाच्या निमित्ताने म्हणजे गणपती, शिमगा, राखण, देवदिवाळी, धमाल असते. आणि मला वाटतं गौरी गणपतीला कोरम पूर्ण असतो 80 लोकांचा. अरे घरातले म्हणतोय. हा, आणि मग बाकीचे बापरे, बाकी पाहुणे म्हणजे वेगळे, म्हणजे सुनांच्या कोणाच्या घरचे येतात, खास येतात बघायला. आणि घरातल्या बायकाच सगळ्यांचा स्वयंपाक करतात. अरे वा, मोठी गोष्ट. त्यावेळेला काहीतरी एक वेगळी शक्ती येते खरी. कदाचित. पल्लवी,
प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठेही गेलात तरी अंशुमनच्या मागे गोळका असतो. अंशुमन आले या सगळ्याचा तुला त्रास होतो का थोडा? अजिबात नाही. मला माणसं खूप आवडतात आणि मला खूप प्राऊड फील होतं की त्याच्या मागे इतकी माणसं असतात, त्याच्यावर इतकी लोक प्रेम करतात. कारण की ना, म्हणजे आता मी त्या घोळक्यामध्ये प्रत्येकाचं नशीब असतं. मी अशी एकटी उभी असते. मला याचा आनंद होतो की ज्या माणसावर इतकी लोक प्रेम करतात तो माझ्यावर प्रेम करतो. त्यामुळे मला फार आनंद होता आणि मी कायम प्राऊड फील करते त्याच्यावर जी लोक प्रेम करतात. अंशुमन, पल्लवीचा नवरा ही भूमिका फार सोपी वाटते का तू अन्वीचा बाबा ही तुला भूमिका जास्त सोपी वाटते? पल्लवीचा नवरा अवघड आहे हो, कारण ते काय बोलू शकत नाही. ही माझं ऐकेल तरी ते ऐकतच नाही. त्यालाच तिचं ऐकावं लागतं कारण आई आहे ना. म्हणजे मी जरा जरी बोललो ना की तिचा खूप इन्सल्ट होतो आणि मला तू असं उद्धटसारखं माझ्याशी बोलू नकोस. कालच त्याने डायलॉग मारलाय तिने. तो काहीतरी ओरडला तिला. तिचा स्कर्ट खाली पडलेला तर तो म्हणाला हा स्कर्ट उचलून ठेव. ती म्हणाली मी ठेवते पण तू उद्धट सारखं माझ्याशी बोलू नकोस. प्रेमात हसलो. तिला ही किती ओरड होते काय प्रॉब्लेम. मी जरा जरी ओरडलो ना की तिचा इगो दुखावतो लगेच. तुला पल्लवीचा म्हणजे अंशुमनची बायको म्हणून रोल सोपा वाटतो का तिची आई म्हणून सोपा? नाही, दोघंही डिफिकल्टच आहेत माझ्यासाठी. मला कधी कधी होतं दोघं जरा बसा मला 2 दिवस जाऊ द्या कुठे तर. मला दोघंही डिफिकल्ट वाटतात. हो ना. म्हणजे काय तरी पण कारण दोघंही सेम एनर्जीचे आहेत. दोघांना शांती नसते. दोघांच्या पायात भिंगरी आहे. म्हणजे एक आता जेवण वगैरे झालं, एक अर्धा एक तास जरा पडू द्या, जरा आराम करू द्या, नाही. त्यालाही बाहेर पडायचं असतं. कधी कधी ते दोघंच निघतात आणि मॉल बिलमध्ये फिरून येतात. कारण माझं असं होतं की मी हत्यारं टाकलेत, तुम्ही दोघं जा आणि काय करायचं ते करून या. ते लिटरली 4-5 तास फिरून येतात. बापरे. त्यांच्या दोघांमध्ये खूप एनर्जी आहे. माझ्यात मी ते बीट नाही करू शकत त्यांची एनर्जी. दोघे डिफिकल्ट वाटतात मला आणि दोघंही मला खूप कामाला लावतात. त्यांच्या म्हणजे सकाळी उठल्यानंतर ते काय खाणार, मग ती जेवणाची अशी साधी सरळ भाजी डाळ वरण चपाती असं नसतंच आमच्याकडे. त्यांचे डिमांड्सच वेगळे असतात. म्हणजे सकाळी उठून अन्वी म्हणणार मामा आज डोनट कर, की हा म्हणणार काहीतरी वेगळंच गोवन कालवण कर, फिश करी गोवन. की माझं असं होतं रे मी कोण आहे. त्यामुळे दोघंही मला परवडत नाहीत. हो ना. नाही ते प्रिशियसच आहेत ना. नाही पण कसं आहे की ती क्वालिटी तिच्यामध्ये आहेत म्हणून आम्ही सांगतो ना. ज्याला येतच नाही त्याला सांगणार. त्याने डेव्हलप केली आहे ती क्वालिटी, माझ्यामध्ये नव्हती. अंशुमनला स्वयंपाक करता येतो ना. खूप उत्तम, माझ्यापेक्षा छान. आवडतो मला. आणि तो मला बऱ्यापैकी ब्रेक देतो. म्हणजे कधी कधी तो आरामात, म्हणजे मला असं उठल्यावरच तो सांगतो की आज तू संडे, आज तू रिलॅक्स कर, मी घरी आहे. पण म्हणजे सगळं चिरून कातून दे? नाही, काहीही नाही. मी जायचंही नाही किचन मध्ये, मी फक्त खायला बसते. ते पण आणतो तो, वाढून देतो. क्या बात. आणि अक्षरशः पहिला घासही भरवतो. अरे वा 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 वा. मला आवडतं जेवण बनवायला. मला ऍक्च्युअली मला पॅशन आहे. खेकडा करी खूप छान बनवतो खेकड्याचं. अरे वा. मला कोकणी आवड, म्हणजे खेकडे साफ करण्यापासून सगळं करतो. बापरे. मग आता त्याच्या आधी घेऊन येण्यापासून पण सगळं. किती भाग्यवान आहेस पल्लवी तू. बाजार जाऊन तोच आणतो, कारण कोळणी फॅन आहेत ना त्याच्या. मी जाऊन उगाच तिथे 10-5 करण्यापेक्षा तू जा आणि घेऊन ये. वा, त्यासाठी तुला अलाउड आहे. मानसिक प्रेम करणं तुला म्हणजे कळलं ना तुला. मानसिक प्रेम म्हणजे काय कळलं ना तुला. काटा अडकेल ना. या सगळ्या प्रेमाच्या गोष्टी असतात त्या खरंच खूप छान असतात. अंशुमन, जेव्हा एखादी तुझं स्किट किंवा एखादं मनोरंजन करून तू इतरांना हसवतोस आणि त्या हसवण्याचा फायदा अनेक जणांना होतो, असे काही किस्से तुझ्याकडे? खूप आहेत. फायदा म्हणण्यापेक्षा एक तर मी सांगेन, मी फू बाय फू करत होतो त्यावेळेला मी आणि अतुलने मला वाटतं वकिलाचा एक एपिसोड केला होता. त्यानंतर ना एक मला 2 दिवसाने फोन आला खेडवरून, आपल्या कोकणातल्या खेडवरून, अभय कानेरे म्हणून. त्याने आमचा नंबर शोधून काढला आणि मला म्हणाला की मी अभय कानेरे बोलतो आहे आणि मी तुमचं स्किट बघितलं. माझ्या आईनं स्किट बघितलं. ॲक्च्युली फोन याकरता केला की ती गेली 5 वर्ष बेड रिटर्न आहे आणि ती हलत पण नाही जागेवरून. ती आयुष्यात पहिल्यांदा तुमचं स्किट बघून बसून हसली. अरे वा. तर ते ऐकल्यानं मी काटावर ना असं अंगावर काटा आला. मी म्हटलं बापरे. म्हटलं हो ना, एकदा जरा तिला भेटायला या ना तुम्ही, खूप आजारी असते. आम्ही गेलो भेटायला, तिला भेटलो पण आम्ही खास भेटलो आणि नंतर काही 8-10 दिवसांनी त्या गेल्या. पण मला त्यावेळी एक जाणवलं की आपण जे काही करतो ना तितकं जबाबदारीने करायला हवं. की एक कुठला तरी प्रेक्षक असतो, म्हणजे 100 असतील त्यात एक कुठला तरी असतो जो फक्त आपल्यासाठी आलेला असतो.
त्यामुळे त्याच्यासाठी ती छान करायला पाहिजे. ती जबाबदारी वाढल्याची मला जाणीव फार झाली त्यावेळेला. वा 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 वा, क्या बात आहे. पल्लवी, हे सगळं करत असताना तुझी वकिली पण जरा बाजूला पडली आणि अभिनय पण बाजूला पडला. याची तुला रिग्रेट आहे का? तुला खूप आनंदी आहेस तू? हे ठीक आहे, सगळं छान. नाही, मी फार ॲम्बिशियस कधीच नव्हते. ओके. आणि मी फार मोहात नाही पडत गोष्टींच्या. माझं असं आहे की आत्ताचा क्षण जगा. मी आत्ता इथे हे जगलं पाहिजे. मी इथे बसून काहीतरी मला वेगळं करता आलं असतं ह्या वेळेत, मग मी हे वेळही नाही जगणार. त्यामुळे मला असं वाटतं की आता अन्वी झाल्यानंतर माझी जबाबदारी पहिली ती आहे. कारण मी खूप मोठी वकील होऊ शकते, मी ॲक्ट्रेस होऊ शकते, मी बरंच काही काही होऊ शकते. पण ते व्हायला मी बाहेर पडले आणि तिचं काही 19-20 झालं किंवा तिला जे घडवायचं ते नाही घडवता आलं, तर तो रिग्रेट करण्यापेक्षा हा रिग्रेट मला कधीही आवडेल. नक्कीच. आणि मला असं वाटतं फायनान्शियली जर जबाबदारी नसेल ना स्त्रियांवरती, तर काही हरकत नाही जर त्यांना आवडत असेल तर. हां, मग आवडतंच करिअर करणं आणि करिअर पॅशनच आहे आणि फायनान्शियली पण काही जबाबदाऱ्या आहेत, तर मग नक्कीच करिअरकडे फोकस करावा स्त्रियांनी. मी असं नाही म्हणणार की माझ्यासारखं प्रत्येक स्त्रीने करावं, पण मी मुळातच ॲम्बिशियस नव्हते. फायनान्शियली माझ्यावर जबाबदारी नव्हती आणि मला आवडतं आराम करायला घरात. एवढा स्वयंपाक करतेस, एकदा काय डोनट काय बनवते, दुसऱ्या बाजूला हे बनवत असशील तर. पण ऑफकोर्स म्हणजे ते सगळं आहे, पण मी कधीही म्हणेल की बाहेर जाऊन काम करणं आणि घरात मी 100 कामं करणं, म्हणजे ऑफकोर्स ह्या गोष्टी आवडणार नाही मी बोललेल्या कदाचित बऱ्याच बायकांना, पण हे फॅक्ट आहे की बाहेर जाऊन नोकरी करणं, कामाचं प्रेशर घेणं, पुन्हा घरी येऊन काम करणं, त्यांना हॅट्स ऑफ आहेत. माझे खूप अवघड जबाबदारी, खरंच हॅट्स ऑफ आहेत. माझ्यामध्ये तेवढं मे बी नाही आहे. मला थोडं सुखासुखी आवडतं, त्यामुळे मी आपला हा मार्ग घेतलाय की अन्वीला बघा, टाइमपास करा, एन्जॉय करा, घरात छान कुकिंग करा आणि मला ज्या कला माझ्या आहेत त्या मी जोपासण्याचा प्रयत्न करते. मी काय पेंटिंग वगैरे करतेस का? हां, मी पेंटिंग करते. मी लहानपणापासूनच ॲक्च्युली मला पेंट वगैरे करण्याची खूप हौस होती. म्हणजे मी रात्रीचं कधीही उठून रात्रभर पेंटिंग करायचे. मला खूप सारे सर्टिफिकेट्स मिळालेत त्याच्यात. माझं JJ स्कूल ऑफ आर्ट्सला ॲडमिशन पण झालं होतं. म्हणजे काही गोष्टींमुळे मला नाही करता आलं, आर्थिक गोष्टींमुळे. आणि ते तर मी करतेच. मी गाणं शिकते. स्मिता भागवत म्हणून आहेत, खूप सुंदर गाणं शिकवतात, क्लासिकल सिंगर आहेत, त्यांच्याकडे गाणं शिकते. आणि महत्त्वाचं सोशल मीडिया पूर्ण हँडल. हां, ह्याचं सगळं सोशल मीडिया मी घरातूनच हँडल करते. PR ला कोण ठेवलं नाही आहे. आणि बाकी काही नाही, ह्या दोघांना काय करून घालणं, त्याच्या आनंदासाठी कुकिंगचे सगळे व्हिडिओ बघणं, वेगवेगळ्या रेसिपीज करणं. अंशुमन, तुझ्यापेक्षा तुझी मुलगी जास्त पॉप्युलर आहे, काय वाटतं तुला? म्हणतात ना, तुमचं मूल मोठेपणी तुझं नाव मोठं करणार, पण माझ्या मुलीने जन्माला आल्यानंतरच मोठं केलं. म्हणजे खोटं नाही, हे पण क्रेडिट पल्लवीचंच आहे, कारण तिने तिचे व्हिडिओ आधी ॲक्च्युली मी तयार नव्हतो, पण तिने बनवून मग सोशल मीडिया टाकल्यानंतर इतकी ती फेम मिळाली तिला. पण आता नशिबाचा भाग आहे. मलाही माहिती नव्हतं ते इतकं व्हायरल होईल. हां, पण काय म्हणजे कोविडच्या काळामध्ये तू टाकलं ते मला जरा सांग. तिचा एक व्हिडिओ मी जस्ट ती ना खूप अशी नटली तयार झाली, तिने तो पार्टीचा फ्रॉक घातला आणि सगळे आपण लॉकडाऊन होतं, आतमध्ये होतो, तर मी असंच कॅमेरा ऑन केला व्हिडिओ शूट. आणि तिचं काय व्हायचं ना, मी तिचं म्हणजे ती ज्या दिवशी जन्मली ना त्या दिवशीचा पण व्हिडिओ आहे माझ्याकडे. सो मी ते रोज क्षण टिपायचे तिचे की, आणि मी बऱ्याच वेळा असा व्हिडिओ काढते दर महिन्याच्या 1-2 तारखेला की आज ही तारीख आहे आणि हे वर्ष आहे आणि अन्वी तू आज हे करतेस आणि मोठी झालीस की हे लक्षात राहावं म्हणून आपण हा शूट केला. असे अनेक व्हिडिओ आहेत तिचे जे कधी पोस्ट केलेले नाही, जे मी माझ्याकडे ठेवले. तर मी तिचे ना खूप सारे मुवमेंट्स असे कॅप्चर केले होते, पण कधी पोस्ट नव्हते केले. आणि त्या दिवशी ती तयार बियार झाली, मग मी तो व्हिडिओ असा शूट केला आणि तो पण लपून, कारण शूट करताना तिला दिसलं ना की ती थांबायची. म्हणजे 1-1.5 वर्षाची होती तेव्हाही कॉन्शियस, म्हणजे ती बोलायचीच नाही की तू हे पहिलं बंद कर म्हणायची, हे शूटिंग नको करू माझं, असं करायची ती, माहिती नाही का लहानपणापासून. मग ती गपचूप मी असं शूट केलं आणि तिला मी विचारत होते की तू का तयार झाली आहेस, आपण तर कुठे जाऊ नाही शकत. ती म्हणाली मला पार्टीला जायचंय, पार्टीला. मी म्हटलं पार्टीला कसं जाणार, लॉकडाऊन आहे, कोरोना बिरोना काय नाही, मला कंटाळा आलाय, असं झालं होतं तिचं की चल आपण पार्टीला जाऊया. मी म्हटलं नाही जाऊ शकत, कोरोना आहे, आत्ता आपण पार्टीला नाही जाऊया. मग ती म्हणाली ठीक आहे, मग आपण आता घरातच पार्टी करूया, मग आपण आईस्क्रीम खाऊया, असं सगळं ती काय काय बोलली. अतिशय गोड होतं. आणि तो व्हिडिओ
मी सहज पोस्ट केला फेसबुकला, तो पण ह्याला न सांगता, कारण ह्याने मला त्याआधी कधीच फेसबुकला पोस्ट करू दिला नव्हता. बरोबर. हा म्हणायचा अन्वीला कुठेही तू पोस्ट करू नको, मला नाही तिला कुठे व्हायरल करायचं. व्हायरल तेव्हा तर शब्दच माहिती नव्हता, पण कुणाला नाही मला दाखवायचंय, तिला नजर लागेल किंवा आत्ता तिला लहान आहे ती, असं त्याचे एक हे होते. ते ह्याला न सांगता मी तो पोस्ट केला. आणि क्वारंटाईन असल्यामुळे हे पुन्हा आपण कुठे इतकं सोशल मीडिया बघायचो, त्यामुळे त्या फेसबुकला व्ह्यूज होतात हे कन्सेप्टच माहिती नव्हतं ना, की हे व्ह्यूज मिलियन आणि के म्हणजे 1000, हे काही कन्सेप्टच माहिती नव्हतं. आणि मी तर खूप फेसबुक कमी वापरणारी. नंतर ना एक 5-6 दिवसांनी आम्ही काहीतरी आणायला म्हणून खाली उतरलो आणि 2-3 लहान मुलं तिथे होती आणि ते म्हणाले अन्वी अन्वी अन्वी. तर मी म्हटलं काय झालं, हे एवढं का म्हणजे रिॲक्ट झाले. हां मी अन्वीचा व्हिडिओ पाहिला, मस्त मस्त छान बोलली अन्वी. मी म्हटलं एवढं. नंतर पुढे गेलो, तिथे अजून 1-2 भाजीवाले वगैरे असे 4-5 जण आम्हाला त्या दिवशी भेटले. आणि मी घरी गेले, मी म्हटलं ते ओपन कर बघ ते व्हिडिओचं नक्की काय झालं. नंतर बघितलं तर यूट्यूबला त्याच्यावरती त्याचे न्यूज झाली होती. आणि तेच आम्हाला 2-4 दिवसांनी कळलं की तो व्हिडिओ इतका व्हायरल झालाय, कारण मी टाकला आणि मी सोडून दिलं, मी बघितलंच नाही. बेटी सवाई. त्याच्यानंतर फॉरेन वरून कॉल्स आले, तिला लिटरली सैनिकाचा फोन आला बॉर्डरवरून. आणि ते TIB म्हणून एक आईस्क्रीम आहे, त्यांच्या ओनरने, तो आईस्क्रीमचा व्हिडिओ होता आणि त्यांच्या ओनरने एक असा मोठा हॅम्पर पाठवला आईस्क्रीमचा तिच्यासाठी. वा वा वा. ते लॉकडाऊन काहीतरी एक 5-6 महिन्यांनी बंद झालं, हे झालं ओपन झालं आणि त्याच्यानंतर एक आमच्याकडे हॅम्पर आला आईस्क्रीमचा. आणि मग त्यांनी फोन केला की मी आईस्क्रीम पाठवलेत, हे सगळं नॅचरल पद्धतीने मी बनवतो, ह्याच्यात आर्टिफिशियल काही नाही आहे, प्रिझर्वेटिव्ज नाही आहेत. आणि ते म्हणाले की ह्या लॉकडाऊनमध्ये ना मी जस्ट बिझनेस स्टार्ट केला होता आईस्क्रीमचा आणि मी खूप डाऊन झालो होतो ताई, पण अन्वीचा तो व्हिडिओ बघितला आणि मी ठरवलं की नाही मी हे करून दाखवणार. आणि ते TIBचे ओनर आजही आमच्या संपर्कात आहेत. हिच्या दर बर्थडेला आईस्क्रीमचे हॅम्पर आणि केक्स वगैरे येतात. पूर्ण भारतामध्ये 17 ब्रँचेस आहेत. तेव्हा ते अक्षरशः म्हणजे डाऊन झालं होतं त्यांचं सगळं. पण ते म्हणाले मी हिचा एक व्हिडिओ बघितला आणि मला स्फूर्ती मिळाली की नाही मला आईस्क्रीम करायचे. हां अंशुमन, तुझ्या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका हे करत असताना ज्या वेळेला अतरंगी सगळे तुझे चाहते तुला भेटतात, त्याचे काही किस्से आहेत? अतरंगी म्हणजे ना, एक आम्ही बाहेर असं फिरत असताना एक व्यक्ती आली, सर फोटो काढायचा. म्हटलं काढा ना. आले, सर भांग पाडा ना. पण म्हटलं भांग पडलं नाही, असं करा, असं. त्याने केसबीमध्ये असे फिरवले तर माझा सर हो हो ठीक आहे. आणि त्याने आणि म्हणजे ना त्याला हे पण भान नाही की आपण ह्यांचं केस विंचरतोय. ते करताना आणि एक जी व्यक्ती होती ना, जेव्हा होतो सर जेवताना फोटो काढू. हां, त्याने असा फोटो काढून तो लावला बाहेर. तर म्हटलं हो हे काय करताय म्हटलं तुम्ही. नाही सर तुम्ही कसं खाता हे कळलं पाहिजे. पण मग घाण दिसतंय म्हटलं ते, असं काय करताय. पण लोक काही रिॲक्ट करतात. हो ना. हो. सोशल मीडियावरती मला बऱ्याच कमेंट असतात. आता मीच सगळं हँडल करते, म्हणजे जवळजवळ सगळ्या बायका माझ्या सासवा झालेल्या असतात, ह्याच्या आया असतात जवळपास. ही का काही करत नाही, तो अंशूच्या हातातलं ते द्या, तिच्या हातात कलता, तो स्वयंपाक करत असला की तुझ्यावर घे ते हातात, ही काहीच करत नाही वाटतं, सगळं अंशूच करतो. मी मला कळत असतं, मी म्हणते अंशू तुझ्यावर किती प्रेम करतात, या सगळ्या मला शिव्या घालत असतात कमेंटवरती. पण मला त्यातून हे दिसतं की ते अंशूवर खूप प्रेम असतं त्यांचं, म्हणून त्यांना ते असं होतं की ही का नाही काही करत आहे. पण अंशूवर कधी कुणी टीका केलेली की तुला सहन होते की नाही होत? नाही, मी सडेतोड उत्तर देते मग की तो पुन्हा कमेंट नाही करणार कोणाला. बात आहे, तिकडे तिचा वकील एकदम जागा शाल जोडीतली असते माझी. हा. अंशुमन आता 7 जन्म आपला आहेच, आता 10 वर्ष. 7 जन्म नाही, 8 जन्म. तिला पण चॉईस पाहिजे. आमचं ठरलंय 8 जन्म. नो वर्ड पिंपळ कशाला, अजिबात नाही. दोघांचं किती एकमत आहे बघ, दोघंही एका पटक्यात. अरे पण नवीन काही आयुष्यात एक्सप्लोर करायला पाहिजे की नको. म्हणजे काय. बरं, आता 10 वर्ष झालेले आहेत, आपण 11 वर्षाचा काय ना, खूप गुडी आमचं आयुष्य आहे. मे बी हेच असं गुडी राहील. तर मी त्याला नेहमी म्हणते तू थोडासा पिणारा खाणारा, असं थोडं
मजा एंटरटेनमेंट असं काहीतरी आयुष्यात गमती जमती काहीच नाही, सगळं गुडी गुडी. म्हणजे असं गाणं आहे का, थोडी थोडे राडे बिडे थोडी मज्जा, काही नाही. हे रुसलं ना त्याच्याशी बोलायचं बंद केलं की तो म्हणजे असा वेडा होतो. 10 मिनिटं पण तो मला शांत बसून देत नाही, तू बोल असं असतं. असा फोन आला पाहिजे की माझा आणि त्याचा आहे, तुम्ही आता बाजूला व्हा वगैरे, असं नाही. घरात असला तरी सिलसिला वगैरे व्हायला पाहिजे का थोडासा? नाही, या तर जन्मी तर काही शक्य नाहीये. सिलसिला नको, मानसिक जे काय आहे ते मानसिक. सिलसिला नको, सिलसिला नको. मी मानसिक सहन करू शकते, माझी कॅपॅसिटी तेवढी. खरं आताच्या या संपूर्ण जनरेशन मध्ये आणि त्यातूनही अशा माध्यमामध्ये असलेला मुलगा दारू पित नाही, सिगरेट पित नाही, ब्लेस्ड आहे मी, कुठलंही अफेअर नाही, म्हणजे ह्याच्यासारखा खरंच आहे साथी मिळणं. आणि आम्हाला तर मित्र म्हणून त्याचा अभिमानच आहे. त्यामुळे खूप खूप सात्विक माणूस आहे. पण तरी सुद्धा कुठला गुण नको आहे, म्हणजे काय काढून टाकलं पाहिजे त्याने? तो खूप इम्पेशंट आहे. हो, खूप घाई. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याला वेळेवरच जायचं असतं. मग काय वाईट आहे याच्यात? मग तेच मला नको आहे ना. ते वाईट नाहीये, पण मला नको आहे. अच्छा, खूप म्हणजे ठीक आहे, अर्धा तास लेट झाला तर चालतो ना. म्हणजे खूप म्हणजे आजकाल त्याने एक नवीन शोधून काढले की जिथे मला 1चा टाइम द्यायचा आहे तिथे तो मला 12चा देतो. म्हणजे मी 1ला तयार असते. त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आहे. अंशुमन, हिच्या मधला चांगला गुण कुठला आणि नको कुठला? हिचा कुठलाही गुण चांगला गुण म्हणजे ती खूपच प्युअर आहे आणि ती जे चूक आहे ती चूकच सांगते. मग तो कोणी असू दे, मी असू दे, तिची आई असू, कोणी असू, संबंध नाही. आणि जे योग्य आहे तेच सांगणार ती. हा चांगला गुण आहे. आणि वाईट गुण आहे ती फार स्पष्ट बोलते, त्यामुळे समोरच्याला ते फटकळ वाटतं. हो, पण मी आता बोलायचं आता कमी झालं. मी तिला सांगून म्हटलं असं करू नकोस, कारण तुझं एकदम करेक्ट आहे. पण काय होतं, समोरचा ना तर कळत नाही तू खरं सांग, आणि समोरच्याला खरं आवडत नसतं. खरंय खरंय. मी आता मत देत नाही, मी बोलत नाही. कन्सर्न कळत नाही बऱ्याच जणांना, आणि ते पटत असतं पण मग नाही. म्हणजे तो मनुष्य स्वभाव आहे खरा. आणि तुला माहिती आहे ना, ह्या सगळ्याच गोष्टी माझं नवीन जाता नाटक येते ना, पाहिले ना मी तुला, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या अशाच गोष्टींची मजेशीर गोष्टी आहेत सगळ्या. हो ना, म्हणजे वा 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 वा. अंशुमन, की ही आता अभिनेत्री नाही आहे किंवा वकिली करत नाही आहे, याचा घरी अभिनय चालू असतो माझा. ते तुझं काय मत आहे की करावं तिने? काय तिने करायला हवं. वकिली तर ती करते, म्हणजे तिचे काय काय लोकांना कन्सल्टन्सी ती करते, बऱ्याच वेळेला मदत करतेच. ॲक्टिंगचं बिचारे काय होतं, आमची छोटीमुळे जरा गडबड ती अडकली. म्हणजे होऊ शकतं, आम्ही प्रयत्न करतो कधी कधी, मग ते कधी कधी काय होतं, क्रिएटिव्ह कधी कधी कॉस्ट्यूम करते. आम्ही दोघांमध्ये 1-2 गाणी पण केली होती, डान्स केला होता. म्हटलं काहीतरी, आणि शेवटी मला माहिती आहे आर्टिस्ट म्हणून किती त्रास होत असेल तिला. माझी इच्छा आहे तिने काम करावं, पण आता बघूया कधी योग जुळून येईल तो, पण तिने करायला पाहिजे थोडं थोडं. मला खरं सांगू का, मला असं सिरियल्स किंवा फिल्म्सचं नाही, पण मला नाटक करायचं आहे. तथास्तु. म्हणजे मला शूटिंग करायचं आहे किंवा सिरियलमध्ये झळकायचं असं नाही आहे माझं, खरं सांगते फ्रँकली स्पीकिंग. पण नाटकाला गेले ना मी ह्याच्या, की मला कायम असं होतं की यार ह्या टाळ्या माझ्यासाठी कधी पडतील पुन्हा. त्यामुळे बऱ्याच वेळा त्या नाटकाचं म्हणजे शिवाजी मंदिर म्हणा किंवा आपलं गडकरी रंगायतन, तिथे गेल्यानंतर त्या स्टेजला मी फील करते. मी नेहमी बॅक साईडला याला भेटायला जाते, मी स्टेजला नमस्कार करते आणि तिथे मी उगाच असं चालून बिलून येते. तर तेव्हा मला असं नेहमी होतं की ह्या स्टेजवरती मला पुन्हा उभं राहायचं. तिथे थोडंसं मला वाईट वाटतं बस. बाकी मला असं फिल्म्स किंवा शूटिंग मला नाही वाटत मी करू शकेल. बरोबर. मला त्याचा मोह पण नाही. पण नाटकाचा मोह. अंशुमन, एका आयुष्यामध्ये खूप आपण काय काय बघत असतो, आवर्तन, परिवर्तन, वादळ आणि काय 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 पण आयुष्य इतकं गोड ठेवलेलं आहेस तू, आनंदी, समाधानी, रील आणि रिअल. म्हणजे मी मगाशीच सुरुवातीला म्हटलं, चित्रपटातला हिरो म्हणजे बागेत असं कधी होत नाही, तरीसुद्धा ह्या 10 वर्षांच्या सोहळा जो आहे तो आनंदी आणि हे राखण्याचं रहस्य आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांग. तू आधी सांग, मग पल्लवी सांगेल. पहिली गोष्ट म्हणजे एक तर समाधानी राहा, आणि माझं नशीब आहे की ती समाधानी आहे. कारण घरातली आपली जर बायको अर्धांगिनी जर असमाधानी असेल तर तिचं समाधान पुरवता आपण अर्धमेलं होतो. तर पहिली गोष्ट, समाधानाची व्याख्या दोघांची एकदम साधी आहे. आमच्या गरजा फार कमी आहेत, माझ्या थोड्या जास्त तरी असतील, तिच्यात काहीच नाही आहेत गरजा. त्यामुळे आम्हाला जो क्षण मिळतो ना तो आम्ही आनंद घेतो. मग आम्हाला पिझ्झा पण आवडतो, आम्हाला भाकरी पण आवडते, आणि आम्हाला भात पण आवडतो. आम्ही कशातही मजा घेतो. आणि आमचं तिघांचं जग आहे, मग आम्हाला कोणी नकोच असतं. म्हणजे कोणी असलं काही फरक नाही पडत. पण हा जे बॉन्डिंग आहे ना, ते बॉन्डिंग कायम राहण्याचं म्हणजे
फॅमिलीवर प्रेम करा. कारण सरते शेवटी तुम्ही मित्र असतात, मैत्रिणी असतात, आपले आप्तसुखे असतात, पण जी फॅमिलीचं बॉन्डिंग असतं ना ते कुठेच नसतं. वा वा फॅमिलीला जपा असं मला वाटतं. वा वा वा. अंशुमन पल्लवी, कहाणी में ट्विस्ट आया है. क्या असं झालेलं आहे की प्रत्यक्ष पडद्यावर आपण अगदी गुडी गुडी करतो आणि ते प्रत्यक्ष खऱ्या अर्थामध्ये तसं असतं का? म्हणजे मी म्हणते ना, हा बऱ्याच वेळेला बागेत घेऊन गाणी बिणी म्हणताना दिसतो, तसं तुला कधी घेऊन गेलेलं नसणारच. अशी एक सिच्युएशन मला आता करून दाखवा आणि कळू दे सगळ्यांना की जे खरं प्रेम आहे ते खरं प्रेम आहे. या नोटवर म्हणजे स्क्रीनवरती आम्ही कायमच असे हसत खेळत गुडी अगदी अगदी अगदी. हा, तर घरात वातावरण कसं असतं ते. ओके, हा. आता पहिला आपण रीलचं करूया ना. रीलचं खोटं खोटं सगळं, खोटं 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 खोटं. हा, ऍक्टिंग. अंशू, हा ग, काल ना तुझ्या एका मैत्रिणीचा फोन आलेला. माझ्या? हो. कोण? सलोनी. हा, बरोबर. चुकून मी उचलला. हा हा हा, लक्षात आहे तुझ्या? हो. ऍक्च्युली कोण आहे ती? मी पहिल्यांदाच म्हणजे नाव ऐकलं. हा, आणि काय झालं ते शूटिंगला स्ट्रगलर आहे. म्हणजे तिला पण असं स्ट्रगलर आहे म्हणजे काम आता येतात नवीन नवीन आता उभरत्या कलाकार. बरोबर. नंबर दिलास तू? हो, नंबर. नाही, ती म्हणाली संडेला जेवायला येते. मासे बिसे कर ना मस्त पैकी. अच्छा, बरोबर. काय बनवू तिच्यासाठी? काय आवडतं तिला? फिश करी, ह्याची पापलेटची करी बनव. किती वेळा भेटलास रे? लगेच तुला माहिती पडलं तिला पापलेट आवडतात? नाही तसं नाही अगं, म्हणजे बोलता बोलता विषय निघाला. अच्छा अच्छा अच्छा, झालं ते. बरं, म्हणजे संडेला ती येते जेवायला? करशील ना? हो, करते ना. अजून काही तिच्या फरमाईशी? काही नाही, आपण स्वीट मध्ये बाहेर मागवू. काय जेवण बनवून मी जाऊ की थांबू घरात? असं काय करते? थोड्या वेळ बस नंतर जा. बरं, ठीक आहे. हे रील होऊ शकतं. हे रील झालं. फारच म्हणजे फारच छान. आता रिअल. हा, अंशू, काय ग? मैत्रिणीचा फोन होता तुझ्या. कोण आहे ती मैत्रीण? कोणाचा होता? ती सलोनी. सलोनी? रिअल मधले एक्सप्रेशन्स द्या. हा, नाही सलोनीच आहे. हा, सलोनी, बरोबर. आता मला वाटतं कालच भेटली. मला वाटतं काल भेटली आणि नंबर दिलास तू तिला? नाही, काय झालं ऍक्च्युली, म्हणजे काय, म्हणजे मी नंबर तिनेच मागितला नंबर आणि तू दिलास. आता आपण नाही. आणि संडेला जेवायला बोलवलेस. हा, आता तुझं अन्न पाणी बंद करते बघ आता. पण एवढं काय, कसं काय बोलवलंस तू तिला जेवायला? अरे पण आता ऍक्च्युली ती राहते. उद्यापासून खानावळ लावायची आणि बाहेर जेवायचं. अरे पण घरात माझ्या दिसला नाही पाहिजेस जेवायला, कळलं? एकच झोपायला मिळेल फक्त, आणि ते पण बाहेर सोफ्यावर. त्या सलोनीच्या घरी जाऊन झोप नाही तर. रिअल. आणि हे मला पल्लवीनं करायलाच नको. तुझ्या मुलीने सुद्धा तुला फार त्रास दिलेला आहे. जेव्हा तुला एका व्हिडिओ डान्समध्ये कुठल्या तरी हिरोईनने काय मिठी मिठी मारली ती. हो ना? क्या बात आहे. ऍक्च्युली ना, आजकाल मला हे करावंच लागत नाही. मुलगीच करते. कारण तिला फक्त सांगायचं, अन्वी, बाबासाठी एका मुलीचा फोन आलेला, बास, ती स्टार्ट होते. आणि ती मला वाटतं 1 महिना पिडत होती ना ती मुलीचा फोन दे. मी खूप इन्सिक्युअर्ड आहे, कारण त्याच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ती इतकी पॉझिटिव्ह आहे की आम्ही सुद्धा एकमेकांच्या जवळ फार येऊ शकत नाही तिच्यासमोर. तिला त्रास होतो. आई तिला त्रास होतो की तू बाबाजवळ जाऊ नको, तू लांब राहा. नाही तर मग ती रडणार, नाही तर पडणार, तर काहीतरी अटेन्शन घेणार, त्याला मिठी मारणार. खरंच मी मुद्दाम करायला सांगितलं, कारण स्वप्नवत वाटणं आणि खऱ्या अर्थामध्ये आपण राहणं यामध्ये बराच फरक असतो. बऱ्याच वेळेला असंच होतं, म्हणजे जे पडद्यावर दिसतं ते आपल्यामध्ये का नाही, याने बरेच जण दुःखी होतात. ऍक्च्युली दुःखी होऊच नाही, कारण की पडद्यावर जे असतं ते खरंच ऍक्च्युअल मध्ये होऊच शकत नाही. 3 तास संपतं. 24 तास एखाद्या माणसाबरोबर जेव्हा आपण राहतो, आपण आई वडिलांबरोबर भांडतो. खरंय. तर नवरा तर हक्काचा भांडायलाच असतो, तो त्याच्यासाठी आलेला असतो. पण या भांडाची दशकपूर्ती झालेली आहे. कधी कधी मग रागामध्ये आमची ही असं करून तो सांगत असेल, तू पण आमची ही असं सांगत. अंशू माझ्यावर खरं तर रागवत नाही, मीच त्याच्यावर रागवते. हे खरं आहे. पण मजा आली. चुकत नाही, तो चुकतो. असू दे. हेही खरं. आणि चुका पण मी दुरुस्त करते, हेही खरंय असं म्हणत. पण मी त्याला सांगितलं, तू काही केलं तरी ह्या जन्मात तुझी सुटका नाही. क्या बात आहे. आणि नकोच, आणि पुढच्या जन्मात नकोयस. पुढच्या जन्मात मला असं रणबीर कपूर किंवा असं शाहरुख खान किंवा कोणीतरी परत स्वप्न, म्हणजे एखादं वेगळं. मजा आली अंशुमन. आणि तू पल्लवी आमच्याकडे पहिल्यांदा आलेली आहेस आणि खूप मजा आली. खूप डोळे उघडले बऱ्याच जणांचे तुम्ही हसत खेळत. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. खूप आनंदात राहा, मजेत राहा. तुला भरपूर काम करत असताना बघायचंय. आम्हाला हसवत राहा, तू हसत राहा. धन्यवाद. थँक्यू.